श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अधिक मास सोमवती अमावस्या केव्हा आहे जाणून घ्या. तारीख, शुभ मुहूर्त व या अमावस्येचे महत्त्व, सोमवती अमावस्याला कोणते उपाय करावे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला महत्त्वाचे आणि अत्यंत पुण्यवान मानले जाते. ही अमावस्या सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते. यावर्षी सोमवती अमावस्या अधिक मासात येत असल्यामुळे तिचे महत्त्व आणखी वाढले आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. चला पाहूयात सोमवती अमावस्या नेमकी केव्हा आहे व या दिवशी पूजा कशी करावी. हिंदू धर्मात अमावस्येचा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानला जातो. जेव्हा अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात. यावर्षी वर्षातील पहिली अमावस्या अधिक मासात येत आहे, ज्यामुळे तिचे महत्त्व वाढते. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व इच्छांची पूर्तता होते अशी मान्यता आहे. सोमवती अमावस्या हा पितरांचे तर्पण पूजन करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. यंदाची अमावस्या अधिक मासात येत असल्यामुळे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने लाभ मिळतो. चला पाहूयात अधिक मासातील सोमवती अमावस्येची नेमकी तारीख व पूजाविधी कशी करायची. पूजा पद्धत काय आहे. सोमवती अमावस्या 2026 केव्हा आहे. अमावस्या तिथी रविवार 14 जून रोजी दुपारी 12:20 वाजता सुरू होईल आणि सोमवार 15 जून रोजी सकाळी 8:24 पर्यंत चालेल. उदय तिथीनुसार 15 जून 2026 रोजी सोमवती अमावस्येचा उपवास केला जाईल. 14 जून हा दिवस पितरांच्या विधीसाठी देखील शुभ असेल. सोमवती अमावस्या 2026 शुभ मुहूर्त. अमावस्या तिथीची सुरुवात 14 जून 2026 दुपारी 12:20 वाजता. अमावस्या तिथी समाप्त 15 जून 2026 सकाळी 8:24 वाजता. स्नान आणि दानासाठी शुभ वेळ. ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:04 ते 4:44 पर्यंत. सोमवती अमावस्येचे महत्त्व व पूजाविधी काय आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात आणि भगवान शिव व देवी पार्वतीची पूजा करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते आणि त्याला प्रदक्षिणाही घातली जाते. तसेच या अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने अनेक जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते. या व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि श्राद्ध केल्याने पूर्वजांची पापे दूर होण्यास आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाची पूजा करून 108 प्रदक्षिणा घालणे, शिवपार्वतीची आराधना, पितरांसाठी तर्पण, दान आणि सूर्यनारायण व तुळशीला अर्घ्य देणे अत्यंत लाभदायक मानले जाते. यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि पितृदोष दूर होतो. 1. पिंपळाची पूजा आणि प्रदक्षिणा. सोमवती अमावस्याला पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करावे. झाडावर हळद आणि चंदनात भिजवलेला धागा बांधावा. प्रभू विष्णू व माता लक्ष्मीचे स्मरण करत पिंपळाला 108 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. 2. पितृदोष निवारण उपाय. या दिवशी नदीत स्नान करणे किंवा आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळणे शुभ असते. पितरांच्या मुक्तीसाठी व आशीर्वादासाठी काळ्या तिळाचे दान करावे. पिंपळाच्या झाडाखाली कावळे, मासोळ्या किंवा गाय, कुत्रा यांसारख्या मुक्या प्राण्यांना अन्न किंवा काळे तीळ दान करावे. 3. शिवपार्वतीची उपासना. सोमवारी अमावस्या असल्याने महादेवाच्या कृपेसाठी शिवलिंगावर जलाभिषेक करावा. भगवान शिव आणि माता पार्वतीला बेलपत्र, दूध, अक्षता व फुले अर्पण करा.
करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. 4. तुळशीची परिक्रमा. स्कंद पुराणानुसार सोमवती अमावस्येला 108 वेळा तुळशीची परिक्रमा केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते. या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे आणि ओंकाराचा जप करणे देखील अत्यंत पुण्यदायी मानले जाते. सोमवती अमावस्येला हे उपाय करा, दारिद्र्य दूर होईल. सोमवती अमावस्येला निम्न मंत्र जाप करावा. मंत्र असा आहे: अयोध्या मथुरा माया, काशी कांची अवंतिका, पुरी द्वारावती चैव सप्तता मोक्षदायिका, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिने सनिधी कुरु. अमावस्येला आध्यात्मिक चिंतन व पूजन अर्चन करणे उत्तम ठरते. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जानवे अर्पित करावं. प्रभू विष्णूंच्या नावाचं एक जानवं आणखी पिंपळाला अर्पित करून प्रार्थना करावी. नंतर 108 वेळा प्रदक्षिणा घालाव्या. पिंपळाला गोडाचं नैवेद्य दाखवावं. प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. नंतर कळत नकळत आपल्याकडून घडलेल्या चुकांची क्षमा मागावी. सोमवती अमावस्येला जवळपासच्या झाडांवर बसलेल्या कावळ्यांना व तलावातील मासोळ्यांना तांदूळ व तुपाने तयार लाडू खाऊ घालावा. याने पितृदोष दूर होतो. पितृदोष शांतीसाठी अमावस्येच्या व्यतिरिक्त दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी दक्षिण दिशेला धुनी लावावी व खीर अर्पित करावी. सोमवती अमावस्येला एका ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा किंवा वस्त्र दान केल्याने पितृदोष दूर होतो. अशा प्रकारे आपण पाहिलंच की सोमवती अमावस्या अधिक महिन्यात आलेली आहे. सोमवती अमावस्येला कोणते उपाय करावे, शुभमुहूर्त काय, महत्त्व काय, लाभ कोणते होते, तसेच पद्धत कोणती, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.